विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला झटके देण्यास आता सुरुवात केली आहे। कागलचे भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला, तर तिकडे इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांबद्दल देखील खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही, एवढं सिंपल आहे। भाजपचे नेते समरजित घाटगेंचं ठरलंय की 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी हाती घ्यायची। हे बघा, राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे। विषय नंबर 1, उभा राहायचं का नाही उभा राहायचं, क्लिअर झालं। विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची, आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही, एवढं सिंपल आहे। महायुतीमध्ये कागलची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे आणि इथून मंत्री हसन मुश्रीफ हे आमदार आहेत। त्यामुळे घाटगेंनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय। तर घाटगेंना लढायचंच असेल तर कोण थांबवणार, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले। महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समरजित घाटगेंना विधानसभा लढायची आहे, ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे। त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करताय। ती बातमी माझ्याकडे आली आहे, त्याला लढायचंच आहे तर कोण थांबवणार। आता 2-3 दिवसांमधून काहीतरी सोशल मीडियामध्ये सुरू होईल। यांनी पण असंच केलं, त्यांनी पण तसंच केलं। मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो। मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो की साहेब मला असं करावं लागणार, हे धाडस आहे माझ्यामध्ये। मी बोलून आलो, मला पुढे काही टीका टिप्पणी करायची नाही। शरद पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्ष प्रवेश आहे आणि त्याआधीच जयंत पाटलांनी घाटगेंच्या मेळाव्यालाही भेट दिली आणि आता भाजपला टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो असा इशारा दिला। आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम, उद्या परवा नाही आजच येतो। आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करतो। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले प्रश्न समजणारा हा नेता आहे। दुसरीकडे इंदापूरमध्येही भाजपला झटका बसू शकतो। इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे हे आमदार आहेत। 2019 मध्ये भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्येच थेट लढत झाली होती। 2 दिवसांआधी सुप्रिया सुळेंनीही हर्षवर्धन पाटलांसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि इंदापूरच्या जागेवर लवकरच चर्चा होईल असं म्हटलं होतं। आता बावनकुळेंनी पक्ष सोडून जाण्याचा विचार केला असेल तर थांबवू शकत नाही असं म्हटलंय। हर्षवर्धन भाऊंच्या म्हणजे सिनियर भाऊंपासून आमच्या कुटुंबांचे 5-6 दशकाचे ऋणानं बंध आहे, जे त्यांच्या पुढच्या पिढीने जपलेत आणि मीही जपले। आणि आदरणीय पवार साहेबांच्या चांगल्या वाईट काळात जी कुटुंब चांगल्या आणि वाईट काळात जी राहिले ते संबंध नाती ही मी आयुष्यभर जपलेली आणि इथून पुढे आयुष्यभर मी जपली। त्यांचा काय निर्णय ह्याची मला माहिती नाही आणि आमचा सीट वाटप पूर्ण झालेला नाही। त्याच्यामुळे आता इंदापूरची सीट महाविकास आघाडीत कोणाच्या पत्रात पडेल, काय निर्णय होईल, पुढच्या 15 दिवसात वगैरे जास्तीत जास्त तुम्हाला पूर्णपणे कॅन्डिडेट सकट आम्ही सांगू। नाही, मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते, त्यांना थांबायचं नाही आहे विधानसभेमध्ये। शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे। पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। असे अनेक आता महाविकास आघाडीचे नेते आहे जे तिकडनं आमच्याकडे येणार आहे। याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकिटा मिळतील किंवा काही मिळतील। माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल। इंदापूरचे दादांचे आमदार दत्तामामा भरणेंनी काम केल्यावर लोक विरोध करतात असं म्हणत नाव न घेता हर्षवर्धन पाटलांना टोला लगावला। त्याचवेळी महायुतीनं हर्षवर्धन पाटलांना उमेदवारीचा निर्णय घेतला तर त्यांचं काम करणार असं म्हटलंय।
काम मंजूर करून आणतो, सगळं करतो आणि इकडे आल्यानंतर त्याचं कोणीतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न करतं किंवा त्या कामाला कोणीतरी नावं ठेवण्याचा प्रयत्न करतं कुठंतरी. मी तुम्हाला म्हणलं नाही, रस्ता मानल्यावर खड्डा आला, गटर हे आलंच. तेही तयारी करतात विधानसभेची आणि त्यांची पण की विधानसभेसाठी त्यांचंही म्हणणं आहे की मला महायुतीकडनं उमेदवारी मिळावी म्हणून. त्यांचं काय चुकीचं आहे? साहजिक आहे, कुणालाही वाटतं की आमदार व्हावं, हे व्हावं, पण त्यांचं अजिबात चुकीचं नाही आणि त्यांचं चुकीचं पण नाही, वावगं पण नाही. उमेदवारी जर त्यांना जाहीर झाली तर तुम्ही ते काम करणार? 100% का करणार नाही? 100% करणार, 100% करणार. अजित पवारांच्या महायुतीतल्या एंट्रीमुळे 2019 मध्ये जिथे भाजप विरुद्ध दादांचे आमदार असा सामना झाला, तिथं उघड नाराजी आहे. स्वाभाविक आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची स्टँडिंग जागा असल्यानं ती जागा भाजपला मिळणार नाही. त्याचेच पडसाद कागलमध्ये समर्जित घाडगेंच्या रूपानं दिसत आहेत. इंदापूरची ही परिस्थिती स्पष्ट होईल. कोल्हापूरहून भूषण पाटीलसह योगेश बोरसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.